महाराष्ट्र राज्याचं तिसरं राज्यव्यापी अधिवेशन नुकतंच मुंबई येथे संपन्न झालंय। वकील बांधव आपल्या वकिली व्यावसायिक कर्तव्यादरम्यान वकिलांना पक्षकार आणि अन्य उपद्रवी व्यक्ती आणि समूहांकडून हिंसाचार, धमकावणं, मानसिक छळवणूक आणि दुर्भावनापूर्ण खटल्याला बळी पडलेल्या वकिलांची हातमिळवणी करणं, बदनामी करणं, खंडणी मागणं, पाठलाग असे अनेक बेकायदेशीर प्रकार घडतात। त्यामुळे न्याय मिळवून देणारे वकील असुरक्षित आहेत। ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वकिलांना ही कायद्याचं संरक्षण मिळावं असा महत्त्वाचा ठराव मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय वकील परिषदेत सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विधिज्ञ मोहन कुरापाटी यांनी मांडलाय। अखिल भारतीय वकील परिषद महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी अधिवेशन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ पी.व्ही. सुरेंद्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं। यावेळी राष्ट्रवादी उपाध्यक्ष, दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अनिल चव्हाण, राज्य अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब वावळकर, सचिव चंद्रकांत बोजगर, ॲडव्होकेट प्रदीप साळवी, ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट दीपक विश्वकर्मा आदींसह अन्य ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट मोहन कुरापाटी यांनी ठराव मांडताना म्हणाले की राजस्थान राज्य सरकारनं राजस्थान अधिवक्ता संरक्षण विधेयक 2023 हे विधिमंडळात पारित केले। हे अभिनंदनास्पद आणि स्वागतार्ह आहे। राजस्थान अधिवक्ता संरक्षण विधेयक 2023 हे वकिलांविरुद्ध हिंसेची व्याख्या, ज्यात कोणतंही प्राणघातक कृती, टांबून ठेवणं, गंभीर दुखापत, अपहरण, चुकीच्या पद्धतीनं बंदिस्त करणं किंवा कोणत्याही अशी कृत्ये करण्याचा प्रयत्न किंवा धमकी देणं, वकिलांच्या विरोधात हिंसाचारासाठी शिक्षेची तरतूद, ज्यामध्ये 6 महिने ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 2.5 लाख ते 25 लाखांपर्यंतचा दंड आकारला पाहिजे। हिंसाचार झालेल्या वकिलांसाठी नुकसान भरपाईची तरतूद, जी गंभीर दुखापत झाल्यास 22 लाख आणि मृत्यू झाल्यास 23 लाखांपेक्षा कमी नसावी। पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्यांकडून 30 दिवसांच्या आत तपास आणि 6 महिन्यांच्या आत विशेष न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद करावी। राजस्थान बार कौन्सिलच्या पूर्व परवानगीशिवाय वकिलांना अटक किंवा खटला चालवण्यापासून संरक्षण देण्याची तरतूद करणं गरजेचं आहे। अखिल भारतीय वकील परिषद आणि महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र बार कौन्सिलनं राजस्थानचं उदाहरण घेऊन राज्यातील वकिलांच्या संरक्षणासाठी स्थानिक परिस्थिती आणि आवश्यकता लक्षात घेऊन समान कायदा करावा, अशी केंद्र सरकार आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे मागणी करण्यात आली आहे। राज्य सरकार आणि राज्य बार कौन्सिल यांच्याशी सल्लामसलत करून देशभरातील वकिलांच्या संरक्षणासाठी एकसमान आणि सर्वसमावेशक कायदा तयार करणं अत्यंत गरजेचं आहे। अधिवक्ता संरक्षण विधेयक 2021 लागू करण्याच्या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मागणीला समर्थन देतं, ज्याचा मसुदा 7 सदस्यीय समितीनं तयार केला होता आणि 2 जुलै 2021 रोजी केंद्रीय कायदा मंत्र्यांना सादर केला होता। अधिवक्ता संरक्षण विधेयक 2021 वकिलांना केवळ शारीरिक हिंसाचारापासून नव्हे तर आर्थिक असुरक्षिततेपासून आणि त्यांच्या ग्राहकांशी त्यांच्या विशेषाधिकारप्राप्त संप्रेषणात हस्तक्षेप करण्यापासून संरक्षण देण्याचा प्रस्ताव देतं। वकिलांना कायदेशीर व्यवसायाची प्रतिष्ठा आणि नैतिकता राखण्यासाठी आणि बंधुत्वाची प्रतिमा डागाळणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर किंवा अव्यावसायिक वर्तनापासून दूर राहण्याचं आवाहन करतं। Passage of the Rajasthan Advocate Protection Bill 2023 by the Rajasthan Legislative Assembly, which is the first state in India to enact a law for the protection of advocates. I appreciate the features of Rajasthan Advocate Protection Bill 2023 such as I will read upon. The definition of violation against advocate, which includes any act of assault, criminal force, grievous hurt, kidnapping, wrongful confinement, or any attempt of threat to commit such act. The provision of punishment for violation against advocate which range from 6 months to 5 years of imprisonment and a fine of rupees 50,000 to 5 lakhs. The third one, the provision of compensation for the advocate who suffers violations which shall not be less than 2 lakhs in case of grievous hurt and 3 lakhs in case of death. The provision of investigation by an officer not below the rank of Deputy Superintendent of Police within 30 days and trial by a special court within 6 months. The fifth one, the provision of the protection of advocates from arrest or prosecution without the prior permission of the Bar Council of Rajasthan. The AILU याला ॲडव्होकेट अनिल वासम यांनी अनुमोदन दिलं। एकमतानं हा ठराव समितीनं मंजूर केला। आज आताच आमच्या सहकार्य या ठिकाणी एक महत्त्वाचा ठराव मांडलेला आहे। त्या ठरावाला मी या ठिकाणी पूर्णपणे अनुमोदन देतो। धन्यवाद।